मित्रांनो आपल्या समोर आहे मारुती सुझुकीची नवीन मॉडेल मित्रांनो व्हिक्टोरियस। तर मित्रांनो हे टॉप मॉडेल आहे आणि याच्यामध्ये 6 एअरबॅग आणि प्लस मित्रांनो 6 तुम्हाला स्पीकर भेटतात। आणि बघू शकता हे टॉप मॉडेल मित्रांनो व्हेरियंट आहे आणि K15C इंजिन आहे, पेट्रोल इंजिन मित्रांनो, आणि ऑटोमॅटिक आहे। याच्यामध्ये मित्रांनो ADAS सिस्टीम दिली आहे नवीन मॉडेलमध्ये आणि टॉप मॉडेलमध्ये तुम्हाला ADAS सिस्टीम भेटते मित्रांनो। किंमत आहे मित्रांनो 12 लाख स्टार्ट ते कम से कम 24 लाख एंड, म्हणजे 12 ते 24 पर्यंत हे मॉडेल मित्रांनो आहे तुम्हाला उपलब्ध। आणि पेट्रोल प्लस CNG मध्ये पण ही गाडी आहे मित्रांनो व्हिक्टोरियस। तर बघू शकता प्रथम लुक कशा प्रकारे आहे व्हिक्टोरियसचा, आणि एकदम चेंज मित्रांनो व्हिक्टोरियसचा लुक दिला आहे। आणि याच्यामध्ये संपूर्ण फीचर आहेत मित्रांनो, तुम्हाला एक एक दाखवतो या गाडीमध्ये काय काय नवीन फीचर आले आहेत। तर बघू प्रथम मित्रांनो फ्रंट लुक कशा प्रकारे दिसते बघू शकता तुम्ही। आणि तुम्हाला याच्यामध्ये ADAS सिस्टीम दिली आहे। समोर जो विंडशील्ड ग्लास आहे त्याच्या समोर एक असा कॅमेरा आहे मित्रांनो, म्हणजे जेणेकरून तुम्हाला जे समोरची जर गाडी ॲक्सिडेंट होता ही गाडी ऑटोमॅटिक ब्रेक दाबणार आणि कंट्रोल होणार। तर 360 डिग्री कॅमेरा आहे मित्रांनो, 6 एअरबॅग आहेत मित्रांनो। बघू शकता तुम्हाला इथं कॅमेरा दिला आहे फ्रंट, आणि याच्यामध्ये तुम्हाला 6 कॅमेरे आहेत मित्रांनो। तर बघू शकता कशा प्रकारे हे नवीन मॉडेल आहे व्हिक्टोरियसचं, आणि कलर आहे मित्रांनो ब्ल्यू। तर बघू शकता हे संपूर्ण हे लाईट बघू शकता, हा LED मित्रांनो, आणि लाईन पण तुम्हाला दाखवून देणं बघू शकता संपूर्ण ह्याच्यामध्ये तुम्हाला पार्किंग आणि हे बघू शकता हे लाईट आहे LED संपूर्ण, आणि खाली फॉग लॅम्प भेटते मित्रांनो। तर एकदम नवीन मॉडेल आला आहे मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, तुम्ही बघू शकता प्रथमच एकदम चांगल्या प्रकारे मित्रांनो टॉप व्हेरियंट मित्रांनो। तर तुम्हाला एक एक दाखवतो गाडीची माहिती सांगतो मित्रांनो। तर मिररला बघू शकता इथं पण कॅमेरा आहे, R17 मित्रांनो टायर भेटतात तुम्हाला या गाडीमध्ये मित्रांनो। नवीन फीचर्स भरपूर दिले आहे तुम्हाला या गाडीमध्ये व्हिक्टोरियसमध्ये, आणि जबरदस्त मित्रांनो मॉडेल जर कोणाला घ्यायची असेल तर शोरूमला जाऊ शकता आणि घेऊ शकता मित्रांनो गाडी एकदम चांगल्या प्रकारे मित्रांनो गाडी। तर बॅक साईड बघू शकता मित्रांनो कशा प्रकारे बॅक साईड आहे व्हिक्टोरियस, आणि याच्यामध्ये ऑटोमॅटिक डिक्की उघडते मित्रांनो। जसं पाय लावला बोनेटच्या खाली की डायरेक्ट डिक्की ओपन होते मित्रांनो, ते पण तुम्हाला दाखवणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये। याच्यामध्ये मित्रांनो 45 लिटरची पेट्रोलची टाकी दिली आहे, आणि 6 एअरबॅग दिले आहेत मित्रांनो या गाडीमध्ये, आणि 6 स्पीकर दिले आहे। आणि या गाडीमध्ये भरपूर मित्रांनो फीचर आहे, तुम्हाला ते मी दाखवतो थोड्याच वेळात, पण गाडी तुम्हाला दाखवतो प्रथम कशा प्रकारे गाडी दिसते मित्रांनो। बघू शकता डोअर हँडल रिक्वेस्ट सेन्सर बटन दिलं आहे। परत या मिररमध्ये मित्रांनो लाईट लागतो, म्हणजे जेणेकरून जी गाडी साईडनं जाईल तर इथं तुम्हाला या मिररमध्ये असं दिसणार आहे, ते चालू केल्याच्यानंतर इथं लाईट लागते मित्रांनो। आणि बघू शकता इथं पण कॅमेरा आहे मित्रांनो गाडीमध्ये, तुम्हाला 360 डिग्री कॅमेराचा एकदम जबरदस्त दिसते मित्रांनो व्ह्यू। आणि आतमध्ये संपूर्ण तुम्हाला मी दाखवणार आहे, बाहेरून तुम्हाला अशा प्रकारे हे व्हिक्टोरियस नवीन मॉडेल दिसते मित्रांनो। 12 ते 24 लाखापर्यंत ही व्हिक्टोरियस तुम्हाला गाडी CNG व पेट्रोलमध्ये भेटते मित्रांनो, आणि दिसायला एकदम जबरदस्त मित्रांनो। तर बघू शकता कशा प्रकारे मित्रांनो व्हिक्टोरियसचे नवीन आणि K15C इंजिन मित्रांनो पेट्रोल इंजिन। तर गाडी बघू शकता मित्रांनो 5 स्टार भेटला आहे, आणि सेफ्टी बघितलं तर 1 नंबर सेफ्टी भेटली आहे या गाडीमध्ये। अशी ब्रेझा पण आहे मित्रांनो एकदम चांगल्या प्रकारे, आणि हे व्हिक्टोरियसचे मित्रांनो नवीन मॉडेल आलेलं तुम्हाला मी दाखवत आहे। तर बघू आतमध्ये काय काय मित्रांनो, संपूर्ण आतमध्ये तुम्हाला एकदम माहिती भेटेल। चला तर मित्रांनो आतमध्ये बघू आपण कशा प्रकारे तर बघू शकता मित्रांनो डोअरच्या साईडनं एक असं एकदम क्रोम दिला आहे, आणि एकदम असं स्मूथ एकदम असं बघू शकता। इथं हा ठेवला तरी काही वाटणार नाही। हे डोअर ग्लास ओपन करण्यासाठी 4 बटन दिलं आहे, अनलॉक सिस्टीम दिलं आहे, पॉवर विंडो दिलं आहे, परत मिरर तुम्ही ऑपरेट करू शकता। आणि या गाडीमध्ये 6 तुम्हाला स्पीकर भेटेल बघू शकता। इथं हुपर पण छोटे दिले आहे, आणि इंजिन स्टार्ट करण्यासाठी एक बटन दिलं आहे। परत मित्रांनो इथं 360 डिग्री व्ह्यू कॅमेरा ऑपरेट करण्यासाठी इथं बटन दिलं आहे। परत ऑफचं एक बटन दिलं आहे। परत हे पार्किंगचं जे आपलं मिररमध्ये पार्किंग दाखवते ते पण तुम्हाला इथे दाखवते। परत जे ADAS सिस्टीम आहे, ADAS सिस्टीम इथं ऑपरेट करू शकता तुम्ही, जर तुम्हाला नसेल पाहिजे असेल तर तुम्ही इथं ऑफ करू शकता। हे ADAS सिस्टीमचं बटन दिलं आहे। आणि हे मागचं जे टेलगेट आहे ते ओपन करण्यासाठी पण इथं बटन दिलं आहे, आणि तुम्ही रिमोटद्वारे बी ओपन करू शकता आणि सेन्सरद्वारे पण ओपन करू शकता। हे अशा प्रकारे बटन दिलं आहे, तुम्हाला या बटनाची संपूर्ण माहिती सांगितली आहे। परत हे हुड डिस्प्लेचे बटन दिलं आहे, जे समोर डॅशबोर्डच्या वरती ग्लास ओपन होतो त्याचं बटन दिलं आहे। तर हे अशा प्रकारे मी तुम्हाला माहिती सांगितली आहे। परत तुम्हाला स्टेअरिंग ॲडजस्ट करण्यासाठी पण इथं एक बटन दिलं आहे, जसं स्टेअरिंग तुम्हाला खाली वरती करण्यासाठी पण इथं बटन दिलं आहे। आणि सीट ॲडजस्ट करण्यासाठी मित्रांनो इथं बघू शकता बटन दिलं आहे, ऑटोमॅटिक सीट तुमचं ऑपरेट होणार, खालीवरही होणार, पूर्ण इलेक्ट्रिकल मित्रांनो असं सीट दिलं आहे। तर मित्रांनो ही गाडी ऑटोमॅटिक आहे मित्रांनो, संपूर्ण बघू शकता तुम्ही
आणि याच्यामध्ये कलर वेगवेगळ्या प्रकारचे कलर चेंज होतात. 67 प्रकारचे कलर चेंज होतात मित्रांनो, ते पण तुम्हाला दाखवणार आहे. बघू शकता मित्रांनो 14 इंची तुम्हाला डिस्प्ले दिला आहे. आणि याच्यामध्ये AC ऑपरेट करण्यासाठी मित्रांनो स्क्रीनमध्ये तुम्हाला इथं AC ऑपरेट करण्यासाठी असे बटन दिलं आहे. कमी जास्त इथं करू शकता. हे ACचं बटन दिलं आहे मित्रांनो. इथून तुम्ही AC ऑपरेट करू शकता. पहिलं अगोदर काय व्हायचं, इथं बटन होते AC ऑपरेट करण्यासाठी. आता इथं तुम्हाला बटन भेटणार नाही AC ऑपरेट करण्यासाठी. इथून तुम्ही फक्त बंद करू शकता, चालू करू शकता. आणि तुम्हाला जर हवा कमी जास्त करायची असेल तर तुम्हाला इथं स्क्रीनमध्ये तुम्हाला बटन दिलं आहे. इथून तुम्ही AC कमी जास्त करू शकता. हॉट किंवा गरम तुम्हाला दोन्ही पण याच्यामध्ये ऑप्शन दिले आहेत. आणि अशा प्रकारे तुम्हाला ACचं दाखवले. आता कलरचं पण दाखवू शकतो तुम्हाला. बघू शकता आता इथं जायचं फ्रंटवर. आणि त्याच्यानंतर आपल्याला कलर बघायचे असतील तर डायरेक्ट बघू शकता इथं मॅप पण आहे. याच्यामध्ये संपूर्ण कलर येतं. मीडिया कलर बी हे संपूर्ण कलर आहे मित्रांनो. आपल्याला मित्रांनो जे हे कलर येतं साईडचे हे चेंज करण्यासाठी आपल्याला इथं बटन दिलं आहे. बघू शकता इथं जायचं. याच्यामध्ये आपल्याला जे कलरचं ऑप्शन आहे ते बघायचं आहे. कलरचं ऑप्शन बघण्यासाठी आपल्याला तर बघू आता आपण कलर कशा प्रकारे आपण चेंज करू शकतो. बघू शकता आपण याच्यामध्ये कलरमध्ये आलो आणि कलरच्या नंतर हे बघा इथं कलर चेंज होणार मित्रांनो. इथं बघू शकता आता इथं झालं आहे ग्रीन झालं आहे. तर आता बघू शकता आपण कोणता कलर चेंज होते. बघू शकता तुम्ही इथं हे बघा वेगळा कलर झाला. तर अप्लाय बी करू शकता डायरेक्ट. इथं बघू शकता तो झाला आहे पिंक झाला आहे. आता दुसरा कलर येते मित्रांनो बघू शकता. तर असे 67 प्रकारचा इथं मित्रांनो कलर चेंज होतात याच्यामध्ये. तर ही एक नवीन टेक्निकल आलं आहे आणि नवीन फीचर दिलं आहे. कलर चेंज होऊ शकतात याच्यामध्ये, संपूर्ण असे कलर चेंज होतात. हे एक नवीन ॲडव्हान्स आला आहे. आणि याच्यामध्ये ACचं तुम्हाला ऑपरेट करण्यासाठी इथं बटन दिलं आहे. तर तुम्ही याच्यामध्ये AC ऑपरेट करू शकता स्क्रीनमध्ये. तर वायरलेस चार्जर मोबाईल ठेवण्यासाठी तुम्हाला इथं दिले. बघू शकता वायरलेस चार्जर ठेवायचं, मोबाईल ठेवायचं आणि तुमचं मोबाईल आयफोन चार्ज होणार. परत आवाजाचं इथं बटन दिलं आहे. कमी जास्त तुम्ही इथून ऑपरेट करू शकता बटन. इथं आवाजाचं बटन दिलं आहे स्पेशल. आणि बघू शकता ऑटोमॅटिक आहे मित्रांनो. तुम्हाला इथं USB केबल लावू शकता, चार्जिंगचं केबल लावू शकता. परत इथं AC वेंट दिलं आहे. बघू शकता AC वेंट, सीट AC वेंट दिलं आहे. तर तुमचं जे शीट गार करण्यासाठी इथं बटन दिलं आहे दोन्ही साईडनं. तुमचं ऑटोमॅटिक शीट एकदम गार होणार. आणि तुम्हाला इलेक्ट्रिकल पार्किंग बटन दिलं आहे. इथून जसं हँडब्रेक येत असतो तर हँडब्रेक बंद केला आणि इलेक्ट्रिकल पार्किंग बटन दिलं आहे. इथं होल्ड दिलं आहे. तर इथून तुम्ही सगळं क्रूज सिस्टीम मित्रांनो याच्यामध्ये म्हणजे स्पीड तुम्ही लावू शकता. बटनाद्वारे डायरेक्ट ॲडजस्ट करू शकता किती स्पीडनं तुमची गाडी चालवायची, त्यानुसार तुमची गाडी ऑटोमॅटिक चालणार. आणि याच्यामध्ये असं आहे की तुमची जर समोरची गाडी किती स्पीडनं चालली त्याचा अंदाज घेऊननुसार ही गाडी चालणार ऑटोमॅटिक. म्हणजे ती एक तुम्हाला कंट्रोल करते की ॲक्सिडेंट होण्यापासून. तर जे मीटर मित्रांनो हे मीटरमध्ये तुम्हाला जसं पाहिजे तसं मीटर तुम्ही चेंज करू शकता. ह्याच्यामध्ये पण तुम्हाला ऑप्शन दिला आहे. म्हणजे जेणेकरून भरपूर ऑप्शन दिले या गाडीमध्ये. आणि या गाडीमध्ये सेफ्टी बघितलं तर 6 एअरबॅग दिला आहे आणि 6 स्पीकर दिला आहे. तर शीट बघितलं तर मित्रांनो शीट पण एकदम चांगल्या प्रकारे. आणि याच्यामध्ये सनरूफ दिला आहे. बघू शकता आता सनरूफ पण तुम्हाला ओपन करून दाखवतो आहे. सनरूफ पण मोठं एकदम दिलं आहे मित्रांनो बघू शकता. तर हा ऑटोमॅटिक सनरूफ आहे आणि एकदम मोठा सनरूफ दिला आहे. तर बॅक साईडनं पण बघू शकता कशा प्रकारे एकदम गाडी दिसते मित्रांनो, भारी जबरदस्त दिसते. तर अशा प्रकारे लाईट दिला आहे मित्रांनो गाडीमध्ये. तर हा लाल लाईट हे मित्रांनो व्हाईट असतं तर एकदम चांगलं झालं असतं मित्रांनो. आणि आडास सिस्टीम तुम्हाला दाखवतो. याच्यामध्ये आडास सिस्टीम मित्रांनो म्हणजे जसं समोरची गाडी किती अंतर आहे त्याच्यामधून ही तुम्हाला गाडी एकदम चालणार. आणि मित्रांनो ॲक्सिडेंट होऊन वाचवणार मित्रांनो तुम्हाला, म्हणजे समोरच्या गाडीला धडकणार नाही गाडी. तर अशा प्रकारे या गाडीमध्ये नवीन आडास सिस्टीम आली आहे. 6 एअरबॅग आहेत आणि 6 स्पीकर आहेत. तर पहिला स्पीकर इथं आहे मित्रांनो बघू शकता. इथं स्पीकर आहे आणि 4 डोअरमध्ये 4 येतं आणि पाठीमागं 2 आहेत. असे 6 स्पीकर आहेत. एक छोटासा आमरस बॉक्स दिला आहे बघू शकता. एकदम चांगल्या प्रकारे मित्रांनो व्हिक्टोरस नवीन गाडी आली आहे. जर कोणाला घ्यायची असेल तर तुम्ही डायरेक्ट शोरूममध्ये विचारू शकता गाडीची प्राईस. आणि मित्रांनो गाडीचे काही फ्युचर असतील ते पण विचारू शकता. मी माझ्याकडून जेवढे फ्युचर आहेत माहिती आहे तुम्हाला मी सांगितलं आहे आपल्या व्हिडिओमध्ये. तर बघू शकता ऑटो पायलट शिफ्टर पण मित्रांनो. इथून डायरेक्ट गाडीचं चेंज करू शकता गिअर. अशा प्रकारे ऑटो पायलट शिफ्टर पण दिलं आहे या गाडीमध्ये मित्रांनो. आता गाडीची मी चाबी घेतली तर आता ऑटोमॅटिक डिक्की उघडते. तुम्हाला डिक्की कशी ओपन होते ते पण दाखवतोय. बघू शकता तुम्ही पाय आहे ना मित्रांनो याच्या खाली घालतो. आपल्या मित्रांनो रिअर बंपरच्या खाली पाय घालतो आणि ऑटोमॅटिक डोअर उघडणार. बघू शकता आता मी पाय घातला आहे. आता लगेच डिक्की ओपन होणार मित्रांनो बघू शकता. तर बघू शकता डिक्की ओपन होते मित्रांनो. पाय घातल्याच्यानंतर डिक्की ओपन झाली. आता आपण तसंच पाय खाली लावू आणि डायरेक्ट डिक्की बंद होणार. तर बघू शकता आता मी पाय लावतो बंपरच्या खाली.
तर बघू शकता डिकी बनवा लागली. तर अशा प्रकारे मित्रांनो पाय खाली रिअर बंपरच्या खाली लावला ना डायरेक्ट डिकी ओपन होते आणि बंद पण होते. आणि बटन पण आहे मित्रांनो, तुम्हाला जर पाय नसेल घालायचं तर इथं बटन पण आहे. इथं बटन केलं तरी तुमची गाडी ऑटोमॅटिक आपलं डिकी ऑटोमॅटिक ओपन होणार. आणि मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला रिव्हर्स कॅमेरा पण रिव्हर्स पार्किंग पण दिलं आहे. त्यानं तुम्हाला असा टेल लॅम्प दिला आहे, संपूर्ण एकदम LED टेल लॅम्प दिला आहे. आणि याच्यामध्येच तुम्हाला असं LED लाईट दिला आहे आणि याच्यामध्ये रिव्हर्स तुम्हाला लाईट दिला आहे. तर बघू शकता किती मोठा LED लाईट दिला आहे. आता तुम्हाला लाईट पण दाखवतो लावून कशा प्रकारे लाईट दिसते मित्रांनो. एकदम जबरदस्त मित्रांनो लाईट दिसतात. आणि याच्यामध्ये तुम्हाला रिव्हर्स पार्किंग पण लाईट दिला आहे. या LED लाईटमध्येच तुम्हाला रिव्हर्स पार्किंग लाईट दिला आहे. तर बघू शकता मित्रांनो टेल लॅम्पमध्ये तुम्हाला कसं दिलं आहे. तर बघू शकता इथं पार्किंग दिलं आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण असा टेल लॅम्प बघू शकता LED भेटला मित्रांनो. संपूर्ण व्हिक्टोरियसमध्ये तुम्हाला संपूर्ण असा तर बघू शकता तुम्हाला LED असं पूर्ण टेल लॅम्प दिला आहे मागच्या साईडनं बघू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे मित्रांनो व्हिक्टोरियसची तुम्हाला माहिती सांगितलं आहे. जर आवडली असेल तर नक्की शेअर करा, कमेंट करा. तुम्हाला एकदम बूट पीस पण मित्रांनो एकदम मोठा भेटला आहे. बघू शकता बूट पीस किती मोठा आहे. तर संपूर्ण तुमच्या अशा बॅगा बसतील मित्रांनो या बूट पीसमध्ये. तर बघू शकता असा बूट पीस दिला आहे मोठाच्या मोठा एकदम. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, कमेंट करा. तुम्हाला नवीन गाडी दाखवली मित्रांनो व्हिक्टोरियस मारुती सुझुकीची आणि आताच लॉन्च झाली आहे मित्रांनो. आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फर्स्ट गाडी भेटत आहे मारुती सुझुकीची व्हिक्टोरियस गाडी बघायला. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, कमेंट करा मित्रांनो. तर बघू शकता मित्रांनो व्हिक्टोरियस गाडी कशी दिसते लाईट लागल्यावर.